तर बाजारामध्ये छान कैऱ्या आलेल्या आहेत। आता मे महिना आहे, थोड्या दिवसांनी कैऱ्या यायच्या बंद होतील, तरीही या कैऱ्यांचा आस्वाद वर्षभर घेता यावा म्हणून आपल्याकडे बऱ्याच पारंपरिक रेसिपीज आहेत। मग त्यामध्ये कैरीचं लोणचं आहे किंवा गुळांबा आहे, अजून बरंच काही आहे। तर त्यातला आपण करणार आहोत गुळांबा, जो वर्षभर टिकतो, करायला एकदम सोपा आहे। शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज फूड अँड ब्लॉग्स मध्ये आज आपण करतोय वर्षभर टिकणारा कैरीचा गुळांबा। आता बोल। मी मनस्वीला शिकवणार आहे, तुम्हाला नाही। चला, यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया। तर इथं मी तोतापुरी कैरी घेतली आहे, याचा आपण साल काढून 2 कप किस घेणार आहोत। 2 कप कैरीचा किस, त्यासाठी आपल्याला 1.5 ते 1.25 कप गूळ घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला लागेल अर्धा चमचा काळं मीठ, 1 इंच दालचिनी, 2-3 लवंग आणि अर्धा चमचा वेलची पावडर। तर आता कैरीचा गुळांबा आपल्याला वर्षभर टिकवायचा असतो, तर त्यासाठी काळजी कोणती घ्यायची की जो खराब होणार नाही। तर काय करायचं, कैरी कुठल्याही प्रकारची घ्या। इथं आपल्याला कैरी आणल्यानंतर तासभर पाण्यामध्ये भिजू घालायची, म्हणजे त्याच्यावरचा चीक निघून जातो। कैरी भिजू घातल्यानंतर पुन्हा ती धुवून घ्यायची आणि एखाद्या कोरड्या स्वच्छ कॉटनच्या कपड्याने चांगली पुसून घ्यायची, म्हणजे काय होतं, तिला बाहेरचाच पाण्याचा स्पर्श होणार नाही आणि आपला गुळांबा लवकर खराब होणार नाही। इथं मी कैऱ्या पाण्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत, स्वच्छ कोरड्या करून घेतल्या। आता याचं साल काढून कैरी किसून घेऊ। आणि इथं मी तोतापुरी कैरी वापरली आहे, म्हणजे कलमी कैरी। ती बऱ्यापैकी गोडसर असते, आंबट नसते खूप, त्यामुळे गुळाचं प्रमाण मी माझ्या अंदाजाने घेतलंय। तुम्ही जर गावठी कैरी वापरताय ती खूप आंबट असते, त्यामुळे तुम्ही त्याला गुळाचं प्रमाण वाढवलं तरी चालणार आहे। आणि गुळाऐवजी तुम्हाला साखर वापरायची आहे किंवा साखर आणि गुळ मिसळून वापरायचं आहे तरी पण चालणार। आता आपण कैरीचं साल काढायचं आणि कैरी किसून घ्यायची। दुसरं म्हणजे कैरी घेताना आपल्याला कच्ची बघून घ्यायची, पिकलेली गाभोळलेली कैरी घ्यायची नाही। तर कैरीचं साल काढून घेतलंय। आता ताट किसणी सगळं एकदम स्वच्छ कोरडं पाहिजे, याला आपण किसणीने किसून घेऊया। इथं मी ही मध्यम जाडीची किसणी वापरते, तुम्ही मोठी जाडी अशी जाड किसणी वापरली तरी चालेल। तर सगळी कैरी आपण किसून घेतली आणि ज्या वाटीने आपण गूळ मोजला त्याच वाटीने ही 2 वाट्या भरलेली आहे। आता आपण काय करूयात, ही कैरी आपल्याला पिळून घ्यायची आहे, याच्यातलं पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे। आता ज्या कढईमध्ये आपण गुळांबा शिजवणार आहोत त्यामध्ये हा कैरीचा किस काढूया। आता सगळी कैरी आपण अशीच पिळून काढायची आहे। कैरीमधला रस पिळून काढल्यामुळं गुळांबा जास्त दिवस टिकायला मदत होते। फक्त लक्षात घ्या, कढई आपण जी वापरतोय, उलथानं वापरतोय, त्याला बाहेरचं कुठलंही पाणी असता कामा नये। कैरी पिळून काढली, आता यामध्ये घालायचं आहे गूळ। तर कैरी खूप आंबट नाही, त्यामुळे मी थोडासा गूळ शिल्लक ठेवलाय। आता याला चांगलं मिक्स करायचं। गूळ याच्यात मिसळला, आता याच्यावर झाकून याला 15 मिनिटं असंच ठेवू। तर 15 मिनिट म्हणता म्हणता मी अर्धा तास याला ठेवलं होतं, पण हरकत नाही, तासभर ठेवलं तरी चालतं। याला चेक करूया। तर हे बघा, गुळाला पाणी सुटलेलं आहे बऱ्यापैकी, म्हणजे गुळाचेच काही खडे असतील तर ते राहिलेले आहेत तसेच, पण गूळ छान मऊ झालाय, पाणी सुटले। आता आपण काय करूयात, गॅस करूयात चालू। गॅस सुरुवातीला मोठाच ठेवू आणि याला छान असं 2 मिनिटं गरम करून घेऊ। 2 मिनिटातच बघा हे मस्त रटरटू लागले। उरल्या जे काही गुळाचे खडे होते ना, ते पण चांगले विरघळलेले आहेत याच्यामध्ये। आता या स्टेजला आपण यामध्ये घालूयात खडे मसाले, वेलची पावडर आणि काळं मीठ। आता गॅस कमीच ठेवायचा, याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि याला एक 7 ते 8 मिनिटं किंवा हे जे पाणी पाणी दिसतंय ना, हे थोडंसं असं दाटसर होईपर्यंत शिजवून घेऊ। तर लक्षात घ्या, आपल्याला खूप जास्त गुळांबा शिजवायचा नाही, नाहीतर तो इतका चिकट होईल की तुम्हाला खाताच येणार नाही, अक्षरशः असा कडक गोळा होऊ शकतो। त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि याला तोपर्यंत शिजवायचं जोवर ते जे गुळाचं पाणी ना थोडंसं दाट होत नाही, मध कसा असतो तसं हवं। आणि दुसरं म्हणजे जी कैरी असते ना, ती आत्ता सध्या पांढरी दिसते, जेव्हा ती शिजत येते आणि प्रॉपर कन्सिस्टन्सीला हे येते ना, त्यावेळी ती थोडीशी ट्रान्सपरंट दिसायला लागते। मी तुम्हाला सांगेन की हे शिजलंय हे ओळखायचं कसं। तर एक 5 ते 7 मिनिटांनी बघा, आता हा गूळ बघा असं घट्ट झालेला आहे, म्हणजे हा जो मगाशी पाणी पाणी दिसत होतं ना, ते आता अजिबात राहिलेलं नाही आहे, अगदी अंगाशी पाणी आहे। ओळखायचं कसं सांगते, थोडंसं बोटावर घेतलं की बघा अशी तार होतीये, बारीकशी दिसते ना, थोडीशी बारीकशी तार होतीये, याला अर्धी तार म्हटलं तरी चालेल, खूप घट्ट करायचं नाही। आणि झाऱ्यावरचा हा किस बघा, मगाशी पांढरा दिसत होता, आता असा सेमी पारदर्शक झालेला आहे, म्हणजे अर्ध पारदर्शक दिसतोय। याचा अर्थ आपला गुळांबा तयार झालाय।
गॅस बंद करायचा आणि याला पूर्ण गार होऊन द्यायचं. तर गुळांबा आपण छान शिजवून घेतलाय. कसा शिजवायचा तुम्हाला मी सांगितलंच की ते कसं ओळखायचं, नाही तर मग इतका घट्ट होतं की ते कडक कडक होईल, कारण गुळ जास्त शिजला की त्याचा कडक पाक होतो ना, म्हणून. त्यामुळं शिजवत असताना मंद आचेवर व्यवस्थित लक्ष देऊन शिजवा, सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. आता हा गुळांबा संपूर्ण गार करायचा. संपूर्ण गार झाल्यानंतर काचेच्या कोरड्या आणि स्वच्छ बरणीमध्ये भरायचा. याला पाण्याचा स्पर्श होऊन देऊ नका, नाहीतर मग बुरशी येण्याची शक्यता असते. पण पूर्ण गार होऊन द्या, मगच काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा, म्हणजे मग तो जवळपास वर्षभर आरामात टिकतो. पाहिजे तेव्हा तुम्ही तोंडी लावणीला घेऊ शकता. तर अशा प्रकारे आज आपण इथं मस्त चटपटीत कैरीचा गुळांबा कसा करायचा ते बघितलं. इथं आपण कलमी म्हणजेच तोतापुरी कैरी वापरली, त्यामुळे गुळाचा वापर जरासा कमी केला. तुम्ही जर गावठी आंबट कैरी वापरताय तर गुळाचा वापर थोडा जास्त करावा लागेल आणि मग थोडंसं टाईम याचं वाढू शकतं शिजवण्याचं. त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. तर आय होप आजचा हा गुळांब्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा. रेसिपी जरूर करून बघा, अजिबात फसणार नाही. जर तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो केला तर करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी कुकिंग.